नमस्कार मंडळी. कोणत्याही प्रस्तावनेच्या आधी मी एक अतिशय सुंदर कविता वाचून दाखवणार आहे. ही कविता माझी नाही, आपल्याच कथास्तू आणि मनकथास्तू परिवारामधल्या जया प्रमोद पवार या ताई आहेत, त्यांची ही कविता आहे. त्यांच्या इतकं सुरेख कविता वाचन मला जमलेलं नाही. आपल्या सगळ्यांना मी विनंती करेन की त्यांच्या जयोस्तुते या यूट्यूब चॅनलवर जाऊन त्यांच्याच गोड आवाजात या कवितेचा रसास्वाद जरूर घ्या. जितकी सुंदर कविता तितकाच सुंदर त्यांचा आवाज आहे. हे कोणतंही पेड प्रमोशन नाही किंवा हे करायला त्यांनी सांगितलेलंही नाही. एक सुंदर कविता आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून आणि फक्त म्हणूनच त्यांच्या परवानगीने ती मी सादर करणार आहे. कवितेची एकूण 4 कडवी आहेत, ती त्यांची आहेत. पण पुढची शेवटची 2 कडवी मी ॲड केली आहेत, कारण माझ्या कादंबरीचं ते इंट्रोडक्शन आहे. कवितेचं नाव आहे हिंदोळा. आयुष्याच्या हिंदोळ्यावर सुखदुःखाचा झुलतो झुला. कधी ऊन तर कधी सावली, नियतीचा हा खेळ आगळा. अलगद थोडे मागे सरुनी, स्वतःच द्यावा स्वतःच धक्का. पाय टाकुनी जमिनीवरती, उंच अभाळी घ्यावा झोका. मिटूनी डोळे तृप्त मनाने, घेत रहावी उंच भरारी. मोकळ्या त्या आकाशाची, करून यावी सुंदर वारी. झोका जाता मागे पटकन, सुंदर क्षण ते वेचून घ्यावे. भूतकाळातील रम्य क्षणांना, कुपित अलगद बंद करावे. क्षणात झोका जाता पुढती, भविष्याचा वेध घ्यावा. सुंदर सुखस्वप्नांना द्यावा, पूर्णत्वाचा आकार द्यावा. भूत भविष्याच्या समतोलाने, वर्तमानाचे भान असावे. लयीत झोका घेता घेता, जीवन गाणे गात राहावे. जीवन गाणे गात राहावे. पुढच्या ओळी माझ्या आहेत. जीवन गाणे गाता गाता, माझे मी पण हरवून जावे. माझ्यासाठी तुझेच गाणे, माझे सूरतव मिसळून जावे. थोडं तुझं नि थोडं माझं, भावनांचं तिथे नकोच ओझं. झोपाळ्याच्या हिंदोळ्याने, काळालाही मग कवेत घ्यावे. झोपाळ्याच्या हिंदोळ्याने, काळालाही मग कवेत घ्यावे. तर मंडळी, आजपासून कादंबरी सुरू करतोय. आपल्यापैकी काही लोकांना नक्कीच आनंद झाला असेल आणि ज्यांना फक्त कथा ऐकायला आवडतात त्यांचा थोडासा हिरमोडसुद्धा झाला असेल. पण रुटीनमध्ये थोडा चेंज हवाच म्हणून कादंबरी सुरू करते. नेहमीसारखीच कौटुंबिक कादंबरी आहे आणि अर्थातच खूप विचार करूनच लिहिलेली आहे. त्यातल्या प्रत्येक वाक्याला, प्रसंगाला काहीतरी संदर्भ आहे. आपल्या नित्यनियमित आयुष्यात घडणाऱ्याच व्यक्तिरेखा त्यात समाविष्ट आहेत. कुणी स्वार्थी आहे, कुणी अरेरावी आहे, कुणी भित्र आहे, कुणी रागीट आहे, कुणी शांत, कुणी समजूतदार आणि कुणी या सगळ्यांनाच सांधणारा दुवासुद्धा आहे. प्रत्येक संवादाला, घटनेला काहीतरी अर्थ आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या संवादागणिक कथा जशी पुढे जाते तसेच नात्यांचे पदर हळूहळू उलगडत जातात. माझ्या बुद्धीला, विचारांना, अनुभवाला घासून आणि तासून कथा लिहायचा प्रयत्न केलाय. म्हणूनच काही दुःखी, काही कठीण, काही आनंदाचे प्रसंग दाखवलेत. उद्देश एवढाच की आलेल्या कोणत्याही प्रसंगाला कसं तोंड द्यायचं, चुका झाल्या तर त्यात फार न अडकता आयुष्यात पुढे कसं जायचं, एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर त्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं, या सगळ्याच गोष्टींचा उहापोह कादंबरीत मांडण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे. मी परिपूर्ण नाही. माझ्या बुद्धीला, अनुभवांना लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत. याचाही अजिबात मी विसर पडू दिलेला नाही. त्यामुळेच प्रत्येकजण या कादंबरीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार. काहींना ती आवडणार आहे, काहींना नाही आवडणार आहे, याची सुद्धा पूर्ण कल्पना आहे मला. माझ्या प्रत्येक मताशी आपण सहमत झालंच पाहिजे असा माझा कधीच आग्रह नसतो. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तेवढ्याच प्रवृत्ती असं मोकळ्या मनाने मी मान्य करते. पण तरीही एखाद्या गोष्टीकडे, घटनेकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. लिहिताना मी माझ्या परीने नेहमीच 100% किंबहुना त्याहून अधिकच देत असते. कारण माझा विश्वास
फक्त मी केलेल्या प्रयत्नांवर आहे. त्यामुळे त्यानंतर जे परिणाम होतील त्याचा फार विचार करत नाही मी. तरीही नेहमीप्रमाणेच नम्रपणे एक गोष्ट सांगू इच्छिते. कथेतल्या कोणत्याही पात्राच्या संवादाने, घटनेने, संदर्भाने आपण दुखावला असाल, एखादी गोष्ट आवडली नसेल तर त्याबद्दल आधीच सॉरी. कथेला कथेसारखं मोकळेपणाने ऐका, म्हणजे ती जास्त एन्जॉय करू शकाल. हा प्रेमळ पण पुन्हा एकदा नम्र सल्ला. कादंबरी सुरू करण्याच्या आधीच कादंबरीच्या पात्रांची आणि कथेची थोडीशी पार्श्वभूमी देतेय, म्हणजे ती कोणत्या दृष्टिकोनातून आपण ऐकायला हवी हे समजायला तुम्हाला अधिक सोपं जाईल. ही कादंबरी नेहमीपेक्षा थोडी वेगळी आहे, कारण यात थोडंसं कौटुंबिक राजकारण आहे. 2 रागीट व्यक्तिरेखांची जुगलबंदी आहे. त्याचबरोबरीने प्रेम, एकमेकांबद्दल जिव्हाळा, समजूतदारपणासुद्धा आहे. सरपोतदार या कुटुंबाची ही कथा आहे. श्रीकांत सरपोतदार आणि त्यांचा मिसेस यांच्यावर अपघाती हल्ला होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण त्याआधी श्रीकांत सरपोतदार यांचं मृत्यूपत्र आणि इच्छापत्र ते लिहून ठेवतात. त्यात त्यांच्या 2 मुलांची जबाबदारी पुढच्या 5 वर्षांसाठी त्यांच्या काकांनी म्हणजे शेखर सरपोतदार यांनी घ्यावी असं ते म्हणतात. 5 वर्षांसाठी कंपनीची आणि सगळ्यात संपत्तीची आर्थिक जबाबदारी काकाकडे असावी असा त्यांचा आग्रह आहे. पण त्यात 2 तरुण मुलांना ती गोष्ट खटकते, कारण काका आणि त्याच्या बाबांचं अनेक वर्षांपासून भांडण आहे. त्यांनी इतक्या वर्षात काकाला पाहिलेलं नाही, भेटलेले नाहीत. त्यांचा सगळा विश्वास त्यांच्या मामावर, बल्लाळ मामावर आहे. पण शेखर काका आणि बल्लाळ मामा यांचं वैर आहे. आपल्या भावाला आणि बहिणीला बल्लाळ मामाने कटकारस्थान करून मारलं असं शेखरला वाटतंय. या सगळ्या परिस्थितीत ती 2 मुलं मात्र घाबरलेली आहेत, कन्फ्युज्ड आहेत. मामावर विश्वास ठेवावा की काकावर असा त्यांचा संभ्रम आहे. थोरल्या मुलाचं अमितचं वय 24-25 आहे. धाकट्या तेजसचं वय 22-23 वर्ष आहे. अमित हा काकासारखाच चिडखोर, हेकेखोर आणि तापट आहे. त्याला काकाबद्दल प्रचंड राग आहे. पण तेजस मात्र भित्रा आहे. झालेल्या प्रसंगाने तो घाबरून गेलाय. त्यात काकाच्या अतिरेकी आणि स्ट्रिक्ट वागण्यामुळे त्याच्या मनात काकाबद्दल फक्त भीतीच आहे. पण काकाचं मात्र या 2 मुलांवर खूप प्रेम आहे. या सगळ्या परिस्थितीत शर्वरी काकूची ओढाताण होतीये. पण ती अतिशय बॅलन्स्ड व्यक्तिमत्व असलेली आहे. ती सगळ्यांना छान सांभाळून घेतेय, मुलांना प्रेम देतेय, सपोर्ट करतेय, वेळोवेळी नवऱ्याला शांत राहण्याचा सल्ला देतेय. या सगळ्यात मुलांबरोबर तिचं बॉन्डिंग अतिशय छान डेव्हलप होताना दाखवलंय. आता या सगळ्या प्रवासात काकाचा स्वार्थी हेतू काय आहे की बल्लाळ मामाच दुष्ट आहे हे मात्र कथेच्या शेवटीच कळणार आहे. यात प्रेमकथासुद्धा आहेत. यावेळेस मुद्दामूनच पार्श्वभूमी अगोदर दिली. नेहमीप्रमाणेच आपल्या कथेत कोणी एक सिंगल हिरो नाही, कारण माझ्या मते प्रत्येकजण त्याच्या त्याच्या आयुष्यात हिरोच असतो आणि हिरो हा परिपूर्ण असावा असाही आपला काही अट्टहास किंवा आग्रह नसतो. त्यामुळे प्रत्येकजण कोणत्या तरी नाजूक वळणावर चुकणार आहेत आणि एकमेकांना सांभाळतच थोडं तुझं थोडं माझं करतच पुढे जाणार आहे. एव्हाना कादंबरीचं नाव तुम्हाला कळलं असेलच. खूप मोठी प्रस्तावना झाली. चला आता कादंबरीला सुरुवात करूया. कादंबरी थोडं तुझं थोडं माझं भाग 1. कितीतरी वेळ शेखर हार घातलेल्या आपल्या दादा वहिनीच्या फोटोकडे सुन्न होऊन पाहत राहिला. अचानक हे सगळं कसं घडलं हेच त्याला कळत नव्हतं. जे घडलं त्याच्यावर विश्वाससुद्धा बसत नव्हता. तो आतून हादरला होता, पण मुलांसमोर तसं दाखवताही येत नव्हतं. सोलापूरला जाताना दादा वहिनीच्या गाडीवर कोणत्या तरी अज्ञात हमलेखोरांनी अटॅक केला. गुन्हेगार अद्याप सापडले नव्हते. त्यांनी गाडी पेटवून दिली होती. त्या दोघांचं पार्थिवसुद्धा मिळालं नव्हतं. त्या 2 मुलांना ही बातमी कळली असेल तेव्हा त्यांचं काय झालं असेल. आईबाबांचा हा धक्का त्यांच्यासाठी केवढा मोठा ट्रॉमा होता. जवळ सांभाळायला कुणी नाही, सावरायला कुणी नाही. येऊन जाऊन तो बल्लाळ मामा, पण त्या मामावर आणि त्याच्या त्या बायकोवर माझा काडी इतकाही विश्वास नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मुलांना ते दोघं जवळचे वाटतायत. सख्ख्या काकावर त्यांचा विश्वास नाही, एवढा त्या दोघांवर विश्वास. म्हणूनच मी घेतलेले कोणतेही निर्णय मुलांना पटलेले नाहीत.
तेजस अजून लहान आहे, त्याचा एवढा प्रश्न नाही. पण अमित प्रत्येक गोष्टीला अरेला कार्य करतोय. एवढंच काय तर त्याच्या त्या मामा मामीसमोर त्याने माझा अपमान केला. त्याची मनस्थिती ठीक नाही कळतंय मला. पण म्हणून तो जे काही बोलेल, जे काही आरोप करेल ते मलाही सहन होत नाही आहेत. माझाही राग अनावर होतोय. माझ्या रागावर जर माझा एवढा संयम असला असता तर एवढी वर्ष दादाशी अबोला कशाला धरून ठेवला असता. पण म्हणून माझ्या मनात राग नाही. त्यांच्याबद्दलचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही आणि हे दादालाही चांगलंच ठाऊक होतं. पण सगळंच विचित्र घडलंय. हे सगळं असं होईल याची दादाला थोडी कल्पना आली होती का? होय, कदाचित आली असावी. म्हणूनच बल्लाळ मॅनेजर म्हणून हाताखाली काम करत असूनही जायच्या आधी घाईघाईने त्याने मृत्यूपत्र आणि इच्छापत्र का बनवून घेतलं होतं? त्यात सगळी पॉवर ऑफ अटॉर्नी मला का दिली असावी? मुलं अगदीच काही लहान नाहीत. अमितने MBA पूर्ण करून तो दादाच्या बरोबर कंपनीत नुकता जायला लागला होता. पण ती एवढी मोठी कंपनी सांभाळणं त्यालाही कदाचित जमलं नसतं. म्हणूनच सगळी संपत्ती, कंपनी आणि आर्थिक व्यवहार मुलांच्या नावे असले तरी पुढची 5 वर्ष त्यांना मनासारखे निर्णय घेण्याची कोणतीच मुभा दादाने देऊन ठेवलेली नव्हती. ते सगळे अधिकार दादाने मला का दिले असावेत? बल्लाळचं कारस्थान दादाच्या लक्षात आलं होतं का? वहिनीसाठी म्हणून तो गप्प राहिला होता का? अशा परिस्थितीत मी कोणते निर्णय घ्यायला हवे? या दोघांच्या अपघाताचं कळलं आणि तडक इथे निघून आलो. आज जवळजवळ 20 दिवस झाले. माझं ऑफिस, माझे कामधंदे सोडून मी इथे या मुलांसाठीच राहिलोय ना. हे कसं कळत नाही यांना? एवढा कसला राग आहे माझ्यावर? काल मामासमोर अमित किती रागाने बोलला मला. माझ्या बाबांची कंपनी विकायचा अधिकार तुला कोणी दिला असं म्हणाला. मग ह्या परिस्थितीत मी काय करणार होतो? कंपनी डबघाईला आली होती. उरले सुरले लचके बल्लाळ तोडतच होता. कंपनी योग्य व्यक्तीच्या हातात देण्याशिवाय माझ्याकडे पर्यायच उरला नव्हता. माझा तिकडचा बिझनेस सोडून मी इथे येऊन राहणं शक्य नाही आणि मुलांना त्या मामाच्या भरवशावर इथे ठेवून जाणं तर त्याहून शक्य नाही. बल्लाळवर माझा काडी मात्र विश्वास नाही. मुलं त्याच्या भूलथापांना, खोट्या प्रेमाला बळी पडणारच. दोघांचंही वय अडनड आहे. पण काहीही झालं तरी मी त्यांना इथे विठ्ठलवाडीला ठेवू शकत नाही आणि मामाकडे सुद्धा राहायला पाठवू शकत नाही. मग तिसरा पर्याय फक्त त्यांना आपल्याबरोबर आपल्या घरी कोल्हापूरला घेऊन जाणं एवढाच आहे. एकंदरीत त्यांच्या जीवाची सुरक्षितता पाहता आणि त्यांचं भविष्य पाहता हा एकच निर्णय मला योग्य वाटतो आणि मी तसंच करणार आहे. अमित कितीही हट्टाला पेटला तरीही अमित आणि तेजस माझ्यासोबत कोल्हापूरला येऊनच राहणार आहेत, निदान पुढची 5 वर्ष तरी. आपण घेतलेला निर्णय बरोबरच आहे याची आता शेखरला 100% खात्री पटू लागली होती. तेजसचा काही प्रश्न नव्हताच. आईबाबांच्या अचानक जाण्यामुळे तो बिथरला होता. या घरात राहणं त्याला भीतीदायक वाटू लागलं होतं. पर्याय मिळाला असता तर मामा मामीकडे जाणं त्याने निश्चितच स्वीकारलं असतं. पण मी त्याला तसं करू देणार नाही. त्यालाच काय, तसं तर मी अमितलाही करू देणार नाही. मग मला त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. भावाच्या आणि वहिनीच्या आठवणीने शेखरच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलं. खांद्यावर कुणीतरी हात ठेवला म्हणून त्याने मागे पाहिलं. मागे शर्वरी होती. अहो, तुम्हीच असे हातपाय गाळून बसलात तर कसं होणार? सतत कोणत्या तरी विचारात असता. विचार करता करताच डोळ्यातून अश्रुधारा सुरू होतात तुमच्या. तरी नशीब मुलांसमोर धीराने वागत आहात. ती म्हणाली. मग काय करू शरू? सगळ्या गोष्टी किती अचानक घडल्या. बोलायला सुद्धा वेळ मिळाला नाही. दादाला काही सांगायचं होतं का तेही माहीत नाही. विचार करून डोकं फुटायची पाळी आलीये. जे काही माझ्या बुद्धीला सुचतंय ते करायचा मी प्रयत्न करतोय. पण दुर्दैवाने त्यातही मुलांची साथ मिळत नाहीच आहे. एकटा कसा निर्णय घेणार मी? तेजसला समजावून दरडावून तो ऐकेल तरी. पण अमितचं काय? तो तर काहीही उलटसुलट बोलत जातो. कुणासमोर वाटेल तसा अपमान करतो. त्याचं बोलणं मी माझ्या मनावर घेत नाही. माझंच रक्त येते. पण रागावर माझा संयम नाही. काल त्या बल्लाळसमोर
मला अद्वा तद्वा बोलला. त्या बल्लाळलाही तेच हवंय. माझ्या विरुद्ध मुलांच्या मनात तो विष कालवतोय आणि म्हणूनच लवकरात लवकर मला त्याच्यापासून मुलांना दूर न्यायचंय. मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतील म्हणून मामाबद्दल बोलायचं नाही मला. असो, माझा निर्णय पक्का झालाय आणि तोच आता फायनल असणार आहे. ते ऐकून शर्वरी पण काळजीत पडली. अहो, पण तुमचा हा निर्णय एकतर्फी आहे असं वाटत नाही का हो तुम्हाला? मुलं इथे एकटी राहू शकत नाही, बरोबर आहे. पण त्या मुलांना जर मामाकडे जायची इच्छा असेल किंवा मामा मामी इथे येऊन राहणार असतील तर त्यांना तसं करू दे ना. तुम्ही असं बळजबरीने मुलांना आपल्यासोबत का नेताय? त्या मुलांना त्यांचं त्यांचं मत आहे ना. ती काही शाळकरी मुलं नाहीत. त्यांच्यावर तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही. तुम्ही जबरदस्ती केलेली त्या मुलांना आवडणार नाही. मग एवढा सगळा अट्टहास कशाला? शर्वरी असं म्हणताच शेखर खवळला. ती मुलं असं काय लावलंयस तू? ती काही रस्त्यावरची मुलं नाहीत, आपली मुलं आहेत. त्यांना असं परक्यासारखं बोललेलं मला आवडणार नाही. यापुढे त्यांचा असा उल्लेख अजिबात करायचा नाही हा. जशी आपली सई तशीच ती दोघं आहेत आता आपल्याला. त्यांना आपली मुलं म्हण आणि तेही जमत नसेल तर नाव घेऊन बोल. पुन्हा ती मुलं असं माझ्यासमोर बोलायचं नाही. तो भडकला तशी शर्वरी शांत झाली. हे पहा, माझ्या बोलण्याचा उगीच विपर्यास करू नका हो. मुलं आपलीच आहेत, पण आपलं म्हणणं ते ऐकतीलच असं नाही ना. त्यांना मामाची ओढ आहे, मामाकडे राहायचंय. मग त्यांच्या मनाविरुद्ध वागून तुम्ही काय मिळवणार आहात? तेजस भीतीने यायला तयार होईल, पण अमितला कसं नेणार? शर्वरीने विचारलं. हे बघ, काय करायचं ते मी पाहतो. बऱ्या बोलाने आला तर ठीक, नाहीतर जबरदस्तीनेच घेऊन जाईन त्याला मी. शेखरच्या टोकाच्या बोलण्याचं शर्वरीला आश्चर्य वाटलं. राग पण येत होता, पण आता तो कुणाचं काही ऐकणार नाही हे तिला माहीत होतं. ती गप्प झाली. मला सांग, मुलं कुठे आहेत? शेखरने विचारलं. सई आतल्या बेडरूममध्ये झोपली आहे. तेजस त्याच्या बेडरूममध्ये दादा वहिनींचा फोटो घेऊन रडत बसलाय आणि अमित बाहेर अंगणात पायरीवर बसलाय. स्पष्टपणे शर्वरीने सांगून टाकलं. अच्छा, मग आधी अमितला मी बोलवतोय म्हणून सांग. अहो, आता तुम्ही काय बोलणार आहात त्याच्याशी? शर्वरीने काळजीने विचारलं. तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर, तो म्हणाला. वैतागत शर्वरी मग बाहेर गेली. अमित पायरीवरच बसला होता. ती पुढे गेली, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अमू, हे बोलावतायत तुला. कशाला? त्याने रागानेच विचारलं. तुझ्याशी काहीतरी बोलायचंय त्यांना, ती म्हणाली. तो काय बोलणार आहे ना मला माहिती आहे. जा त्याला सांग, मला त्याचं काहीही ऐकायचं नाही, अमित रागाने म्हणाला. तिने डोक्याला हात लावला. अमू, तुमच्या दोघांचा इगो ना अगदी टोकाचा आहे रे. दोघेही अगदी सारखेच आहात, पण त्यात ना माझं मरण होतं. तू किती वेळ त्यांना टाळत राहणार आहेस? एकदा काय ते बोलून घे ना. समोरासमोर बसा, शांतपणे चर्चा करा, मग काय घ्यायचाय तो निर्णय घेऊन टाका. असं सतत टाळून काय होणार आहे? आणि हे बघ, मी इथून गेले तर ते बाहेर येणार, पुन्हा इथेच वाद सुरू होईल. म्हणून सांगते, चल ना, ऐक बाळा. काकूचं ते म्हणणं अमितला पटलं. हां, एकदाच काय ते बोलून टाकूया, सांगून टाकूया की आम्हाला तुझ्याबरोबर यायचं नाही. आम्ही इथेच आमच्याच घरी राहणार किंवा मग मामा मामीकडे जाणार. शर्वरीच्या मागोमाग तो घरात आला. शेखर सोफ्यावरच बसला होता. अमित आला पाहून तो त्याला म्हणाला. बस जरा, बोलायचंय मला. अमित बसला. शरू, जरा तेजसला पण बोलावून आण. शर्वरी मग तेजसच्या रूममध्ये गेली. तो बिचारा आईबाबांचा फोटो घेऊन रडत बसला होता. तो खूप बिथरला होता, घाबरला होता. जे काही घडलं त्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तेजू, काय रे हे? असं किती वेळ रडत राहणार बाळा? काय करू ग काकू, आईबाबांची खूप आठवण येते मला. तो असं म्हणताच शर्वरीचा पण जीव गलबलला. तिने त्याला एकदम जवळ कुशीत घेतलं. आम्ही आहोत ना रे, असं काय करतोस? काकूला घट्ट मिठी मारून तो रडत राहिला. शांत हो राजा. शर्वरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली. तो थोडा शांत झाला. मग ती म्हणाली. तेजू, काका बाहेर बोलवतोय तुला. का ग काकू, आता पुन्हा काय झालं? त्याने भीत भीत विचारलं.
अरे काही व्हायलाच पाहिजे का, असंच बोलवतायत, त्यांना काहीतरी बोलायचंय तुझ्याशी, शर्वरी म्हणाली. पण तेजसचं टेन्शन वाढलं. का ग काकू, काय बोलायचंय काकाला माझ्याशी, माझं काही चुकलंय का, त्याने विचारलं. अरे नाही रे राजा, तुझं काही चुकलं नाही, सहजच बोलायचंय काहीतरी. आणि तू तरी त्यांना एवढं का घाबरतोस, ते काही बोलणार नाही तुला. या 15-20 दिवसात शेखरचा 2-3दा आवाज चढला होता. काल बल्लाळ मामांशी बोलताना सुद्धा शेखर खूप भडकला होता आणि बहुतेक त्या सगळ्यामुळेच तेजसला त्याची भीती वाटत होती. शेखरशी बोलायला त्याला दडपण येत होतं. शर्वरीला ते समजत होतं. काकाचं मुलांवर कितीही प्रेम असलं तरी काकाचा सहवास त्यांना कुठे मिळाला होता. दोघे अगदी लहान असतानाच शेखरने घर सोडलं होतं आणि कोल्हापूरला जाऊन तो स्थायिक झाला होता. शर्वरी लग्न करून इथे आली तेव्हा 1-1.5 वर्ष ती इथे राहिली होती. पण लग्नाच्या आधीच दोघा भावांमध्ये काहीतरी भांडण होतं. पुढे ते भांडण विकोपाला गेलं आणि मग शेखरने बोलणं टाकलं. दादांनी बऱ्याचदा फोन केला, पण शेखरने अजिबात इथे पाऊल टाकलं नाही. आणि आज दादा वहिनी गेल्यानंतर त्याला इथे यावं लागलं होतं. मनात खूप मोठी अपराधाची भावना होती. दादा वहिनी गेल्याचं दुःख होतं आणि त्यात या 2 कोवळ्या निरागस मुलांची जबाबदारी सुद्धा आली होती. प्रेमाने त्याला ती जबाबदारी स्वीकारायची सुद्धा होती. पण मुलं मात्र काकाबरोबर राहायला तयार नव्हती. आणि ती कशी राहणार. एवढ्या वर्षात त्यांनी कधी काका काकूला पाहिलेलंही नव्हतं. कधी लग्न प्रसंगात 1-2दा भेट झाली असेल तेवढीच. फोनवर फार बोलणं नाही. अचानक तो काका येतो काय, आणि त्यांच्या बाबांनी कष्टाने कमवलेली कंपनी दुसऱ्या कुणाला तरी विकून टाकतो काय, हे घर बंद करून तुम्ही माझ्यासोबत राहायला येणार आहे असं सांगून टाकतो काय. मुख्य म्हणजे काहीही न सांगता आपल्या बाबांनी सगळे आर्थिक कौटुंबिक अधिकार काकाला दिलेले. अशा परिस्थितीत मुलं घाबरून जाणार नाही तर आणखीन काय होईल. तो निमूटपणे शर्वरीच्या मागे चालत चालत बाहेर आला. काका दादाच्या बाजूला बसला आहे पाहून त्याला जरा जास्तच टेन्शन आलं. दादा आपल्यासारखा घाबरणारा नाही. तो काकाला उलट उत्तर करणार आणि मग काका पुन्हा चिडणार. घरात पुन्हा भांडण होणार. त्याचं त्याला जास्त टेन्शन येऊ लागलं. बस तिथे, समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत शेखर काका म्हणाला तसं तेजस तिथे जाऊन बसला. शरू, तू पण त्याच्या बाजूला बस. शर्वरी पण मग तेजसच्या बाजूला जाऊन बसली. तेजसला तेवढाच धीर आला. काका आता काय बोलणार आहे याची कल्पना येत नव्हती, पण त्याचे मुद्दे मात्र ठळकपणे माहीत होते. शेखरने अमितकडे पाहिलं आणि मग बोलायला सुरुवात केली. हे बघ, 4 दिवसांनी आपण कोल्हापूरला निघतोय. जे काही सामान असेल, कपडे, डॉक्युमेंट्स, सर्टिफिकेट्स, सगळ्या फाईल्स भरून ठेवा. बँकेचे अकाउंट सध्या सील केले आहेत. पासबुक, चेकबुकचं ते सगळं मी बघतो. बाकी तुमचं सगळं सामान तुम्ही भरून ठेवा. शेखर बोलत होता तसा अमित लाल लाल होत होता. आम्ही कुठेही येणार नाही, आम्ही इथेच राहणार आहोत. त्याच्या त्या हट्टीपणाचा शेखरला सुद्धा राग येत होता. पण तरीही आपल्या रागावर संयम ठेवत त्याने पुन्हा एकदा अमितला समजावलं. हे बघ, इथे राहून तू काय करणार. कंपनी आपण विकून टाकली. दुसरीकडे नोकरी करायची म्हटली तर अजून तेवढा अनुभव तुझ्या गाठीशी नाही. आणि दोघेच जण इथे कसे राहाल. घरात एवढा मोठा प्रसंग घडून गेलाय, कसं कळत नाही अमित तुला, शेखर म्हणाला. मग आमची कंपनी विकायला तुला कुणी सांगितली होती. आम्ही आमचं पाहून घेतलं असतं ना, अमित म्हणाला. मूर्खासारखं बोलू नकोस काहीतरी. काय पाहून घेतलं असतं. कंपनी लॉसमध्ये चालली होती. लायबिलिटी जास्त झाली असती तर हे घरसुद्धा गेलं असतं. आणि मग हे सगळं कोण निस्तरणार होतं. तुझा तो बल्लाळ मामा, शेखरने रागानेच विचारलं. प्रत्येक वेळेस मामाला का मध्ये घेतोस. त्याने काय बिघडवलंय तुझं. मामा आमची स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम आहे आणि तेच तुला पाहवत नाही आहे. एवढी साधी गोष्ट कळत नाही आहे का मला, अमित म्हणाला. शेखरला आता राग अनावर होत होता. हो, मामावर एवढा विश्वास असला असता तर दादाने म्हणजे तुमच्या बाबांनी सगळे मालकी हक्क त्यालाच दिले असते, मला नाही. एवढा साधा कॉमन सेन्स नाही तुला. मला कोणाही बद्दल तुम्हा दोघांचं मत आणि मन प्रतिकूल करायचं नाही. तेव्हा सध्या या विषयावर आपण फार चर्चा न केलेलीच बरी. तुर्तास मी सांगतो तसंच तुम्हाला करावं लागेल. 4 दिवसांनी आपण निघतोय.
तेव्हा गुपचूप आमच्यासोबत यायचं. इथेच विषय संपला. शेखरने फायनल निर्णय देऊन टाकला. तोच अमितने हातातला रिमोट सोफ्यावर जोरात आदळला. मुळीच नाही. एक वेळ मी गाडीखाली जीव देईन, पण तुझ्यासोबत तुझ्या घरी येणार नाही. त्याचे ते कठोर कडवट जीव द्यायचे शब्द शेखरला जिव्हारी लागले. तो भडकला. त्याच्याही नकळत त्याचा हात उचलला गेला आणि सरळ अमितच्या गालावर पडला. थप्पड एवढी जोरात होती की तेजस सकट शर्वरी सुद्धा दचकली. काय करावं तिला कळेना. ती पटकन पुढे झाली. तिने शेखरचा हात धरला. अहो काय करताय तुम्ही? शांत व्हा. तीच बिचारी थरथरत होती. आता अमित सुद्धा घाबरला होता. तोही लाल लाल झाला होता, रागाने आणि भीतीने सुद्धा. गेले 15-20 दिवस तो जे काही बोलत होता ते शेखर काका संयमाने ऐकून घेत होता. पण आज मात्र त्याच्या संयमाचा बांध पुरता तुटला होता. अजिबात अडवू नको शरू मला. कधीपासून याला नीट प्रेमाने समजावतोय, कळतच नाहीये त्याला. आता त्याला जी भाषा कळते त्याच भाषेत समजावतो मग मी. आपल्या घरी आत्ताच काय झालंय आणि पुन्हा हा नालायक मरणाची भाषा करतोय. असं वाटतं याला इथेच फोडून काढावं. दादा वहिनीच्या अचानक जाण्यामुळे शेखर सुद्धा चांगलाच हादरला होता. त्यात अमितने पुन्हा एकदा मरणाची भाषा वापरल्यावर त्याचा कंट्रोल पार सुटला. अहो प्लीज शांत व्हा. ऐकेल हो तो. मी बोलते त्याच्याशी. तुम्ही आता आत जाऊन बसा प्लीज. माझं ऐका. तेजसकडे पहा ना. तो किती घाबरलाय. त्याच्या मनावर काय परिणाम होतोय कसं कळत नाहीये तुम्हाला. शेखरने मग तेजसकडे पाहिलं. तो बिचारा भेदरला होता. त्याला पाहून मात्र शेखर थोडा शांत झाला. त्याने मग तेजसला विचारलं, काय रे तुझं काय ठरलंय? थरथरत्या आवाजातच तेजस म्हणाला, तुम्ही ठरवाल तसं काका. शेखरला त्या बिचाऱ्याची दया आली. इथे जवळ ये. पण तेजस भीतीने तसाच गोठून बसून राहिला. अरे ये म्हणतोय ना. शर्वरीने त्याला डोळ्यानेच जा असं म्हटलं. तो काकाकडे गेला. शेखरने तेजसला जवळ बोलवलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. सगळं ओके आहे, घाबरू नकोस हां. मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, महत्त्वाच्या वस्तू असतील त्या भरून ठेवायच्या. एवी तेवी फायनल इयरची परीक्षा झालेलीच आहे तुझी. त्याचा रिझल्ट कधी आहे? शेखरने शांतपणे विचारलं. आणखीन 15-20 दिवसांनी. तो म्हणाला, ठीक आहे, तेव्हा आपण इथे परत येऊ. तोपर्यंत पुढे काय करायचं आहे याचा विचार करून ठेव. MCOM करणार आहेस की दादासारखं MBA करायचं आहे? सईसुद्धा MBA करायचं म्हणत होती. तूही ठरव आणि सांग मला. एकदा का रिझल्ट लागला की मग आपण तिथल्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून घेऊ तुझं. ठीक आहे ना? जा आता. बराच उशीर झालाय, झोप जा. शेखरने समजावलं. त्याने आधी दादाकडे पाहिलं. दादा अजून रागावलेलाच होता. दात ओठ खात होता. अमित तूही जा आता झोपायला. शेखर सौम्य आणि शांत आवाजात म्हणाला. नाही जाणार, जा. तू सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकणार नाही मी. अमितने मगाशी सोफ्यावर आदळलेला रिमोट हातात घेतला आणि TV लावला. त्याचा व्हॉल्यूम अगदी मोठा करून टाकला. अगदी वेड्यासारखा आणि हट्टीपणाने वागत होता तो. शांत झालेला शेखर पुन्हा चिडू लागला. पुन्हा एकदा शर्वरीलाच मध्ये पडावं लागलं. अमू, ए राजा, टीव्हीचा आवाज तरी कमी कर. शेजार पाजारची लोक काय म्हणतील रे. तिनेच मग त्याच्या हातातला रिमोट घेतला आणि आवाज कमी केला. अहो तुम्ही जा आता झोपायला. तेजू तू पण जा, मी दादाशी बोलते. थोड्याच वेळात तोही येईल झोपायला. तुम्ही दोघेही जा बघू इथून. तेजस निघून गेला. शेखरने अमितकडे पुन्हा एकदा रागाने पाहिलं आणि मग तोही आत निघून गेला. शर्वरी मग अमितच्या बाजूला येऊन बसली. अमू, असं का वागतोयस राजा? त्याच्या गालावरून हात फिरवत शर्वरी म्हणाली. काकू तू जा ना, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. तुम्हाला आमचे प्रॉब्लेम कधीच कळणार नाहीत. तिचा हात झिडकारत तो म्हणाला. तरीही प्रेमाने तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवलाच. कदाचित तुझं म्हणणंही बरोबर आहे बेटा. आम्हाला तुझे प्रॉब्लेम कळणार नाहीत, पण तेच समजून घ्यायचा प्रयत्न करतोय ना आम्ही. जे काही विस्कटलंय ते सावरायचा प्रयत्न करतोय. अरे काका वाईट नाही, त्याचं तुम्हा दोघांवरही खूप प्रेम आहे. ती म्हणाली. हो, म्हणून मला मगाशी मारलं. माझ्या जागी सई असती तर तिलाही असंच मारलं असतं त्याने. बोलताना त्याचा आवाज आता दाटला होता. आता मात्र तो अगदीच इमोशनल झाला होता.
शर्वरी त्याच्याकडे पाहतच राहिली आणि मग शांतपणेच म्हणाली, हो राजा, तिनेही जर अशीच मरणाची भाषा केली असती ना, तर तिलाही असंच, उलट याहीपेक्षा जास्त मारलं असतं त्यांनी. आईबापासमोर मुलांनी मरणाची भाषा, जीव द्यायची भाषा करायची असते का रे? कोणत्या आईवडिलांना ते सहन होईल सांग मला? शिवाय आत्ताच आपल्या घरी भयंकर काहीतरी घडून गेलंय. त्यात तुझं हे असं बोलणं त्यांच्या मनाला लागलं आणि मग रागाने त्यांनी हात उचलला. शर्वरी असं म्हणताच अमितला एकदम रडू फुटलं. तो तेजस एवढा लहान नव्हता, पण परिस्थिती समजण्या इतपत आणि ती सावरण्या इतपत मोठाही नव्हता. जे ओढवलंय ती परिस्थिती समजून घ्यायला तसा तो लहानच होता. तिने त्याला जवळ घेतलं. तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो कितीतरी वेळ रडत राहिला. ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली. अमू, काका सुद्धा चांगल्यासाठीच सांगतोय ना, ऐक ना बाळा. शर्वरीने पुन्हा एकदा तोच मुद्दा मांडला. पण एवढ्या जोरात कोण मारतं ग काकू? किती जोरात मारलं बघ. बोटांचे वळ पण उठले त्याच्या त्या निरागस बोलण्याचं शर्वरीला थोडं हसूच आलं. काकूने त्याच्या गालावरून हात फिरवला. हो रे, फार वाईट वागले, अगदी दुष्टासारखेच वागले. मी सुद्धा त्याचं अजिबात समर्थन करणार नाहीच आहे. उलट आता त्यांच्याशी जाऊन भांडणारच आहे. माझ्या लेकाला मारायची त्यांची हिंमतच कशी झाली? अजिबात सोडणार नाही मी त्यांना. पण निदान तू तरी शहाण्यासारखं वाग ना. पुन्हा अशी मरणाची भाषा कधीच करायची नाही हा. तुझं दुःख कळतंय रे सोन्या, पण अशी चिडचिड करून काय होणार आहे? हे बघ, काका आता कुणाचंच ऐकणार नाही आणि काही वर्षांचाच प्रश्न आहे ना. 5 वर्षानंतर तुम्हाला तिथे नसेल राहायचं, वेगळं राहायचं असेल तर व्हा खुशाल वेगळं, कुणी अडवणार नाही. 5 वर्ष बोलता बोलता निघून जातील रे. पण आता चल ना. काकू अगदीच काकुळतीला येऊन बोलत होती. त्याचं अमितला वाईट वाटू लागलं. काकू, तू रडू नकोस, मी यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, तो म्हणाला. अट? कोणती अट? मला सांग, मी लगेच पूर्ण करते. त्याचे डोळे पुसत शर्वरी म्हणाली. मी काकाशी बोलणार नाही. मग शर्वरीला पुन्हा थोडंसं हसू आलं. हां, नकोस बोलूस. तू काय, मी सुद्धा बोलणार नाहीये त्यांच्याशी. अरे पण कधीतरी कामासाठी बोलावं लागेल ना, तिने विचारलं. हां, म्हणजे फक्त तेच मला म्हणायचं होतं, कामापुरतीच बोलेन मी, बाकी एकही एक्स्ट्रा शब्द बोलणार नाही त्याच्याशी मी, अमित म्हणाला. अगदी चालेल, नकोस बोलूस, चांगली अद्दल घडू देत. पुन्हा कधी हात उचलायची हिंमत व्हायला नको. पण अमू, मगाशी ना तू काहीच जेवला नाहीस रे. तुझ्यासाठी एक ॲपल आणू का? मी कापून आणते, आपण दोघं खाऊ, चालेल? तिने विचारलं. हां, चालेल, मलाही भूक लागलीच आहे खरं तर, तो म्हणाला. तशी ती पुन्हा एकदा हसली. तिने ॲपल कापून आणलं, त्याच्या समोर ठेवलं. काकू, मला अभ्यास करायला जागायला लागायचं ना, तेव्हा माझी आई पण अशीच फळं कापून आणून ठेवायची ग. बोलता बोलताच तो रडू लागला. अमू, रडू नकोस ना, मी आहे ना. त्याने सफरचंद खाल्लं पाहून तिला बरं वाटलं. जा, आता जाऊन झोप जा. तू गेल्याशिवाय तेजू पण झोपणार नाही ना. मग अमित फ्रेश झाला, तोंड वगैरे धुतलं, झोपायला निघून गेला. शर्वरीने बाहेरचं सगळं आवरून घेतलं आणि तीही आपल्या बेडरूममध्ये झोपायला निघून गेली. तेजस दादाचीच वाट पाहत होता. दादा मगाशी किती चिडला होता. आता आल्यानंतर तो काका काकूंना बरं वाईट बोलणार, पुन्हा काकावर चिडणार. तो किती दुष्ट आहे हे सांगत राहणार. आता त्याच गोष्टींचा तेजसला पण कंटाळा आला होता. घरात सततची नेगेटिव्हिटी त्याला सहन होत नव्हती. काका तर ऐकत नाहीच आहे, निदान दादाने तरी शांत राहावं असं त्याला वाटत होतं. दादाला काकाबरोबर त्याच्या घरी जायचं नाही हे त्याला कळत होतं, पण दोघांनीच इथे राहणं सुद्धा तेवढं सोपं आणि सेफ नाही हेही त्याला समजत होतं. मुख्य म्हणजे आईबाबांच्या जाण्यानंतर त्या घरात त्या दोघांनीच राहणं म्हणजे आता त्याला ते झेपणारं नव्हतं. सतत त्या दोघांची आठवण येत राहणार. त्यात आधारासाठी कोणी नाही. बल्लाळ मामा आणि मामी आहेत, पण का कुणास ठाऊक तेजसला तिथेही जावंसं वाटत नव्हतं. काका काकूच्या मानाने खरं तर बल्लाळ मामा आणि मामी जवळचे वाटायला हवे होते, पण त्याला तेही जवळचे वाटत नव्हते आता. त्यातल्या त्यात त्याला काकूचाच आधार वाटायचा. शर्वरी काकू किती प्रेमळ आहे असं वाटायचं, पण बल्लाळ मामाच्या बायकोने म्हणजे कुंदा मामीने काकूबद्दल खूप काही नेगेटिव्ह सांगितलं होतं.
अरे काकू गोड गोड बोलणारच, पण आतून तिच्या मनात तुमच्याबद्दल रागच आहे. तिच्या मुलीच्या प्रेमात हक्कात तुमचा वाटा नको असं तिला वाटतच असणार ना. तुम्ही तिथे फार राहू नका, आमच्याकडे या परत, असं काहीसं मामी म्हणत होती. दादाला तिचं म्हणणं पटलं होतं आणि म्हणूनच त्याला तिथे जायचं नव्हतं. तो चिडला होता आणि त्यात काकांनी सरळ हातच उचलला. कोण बरोबर आहे कोण चूक आहे काही कळत नाही. त्याने हळूच दादाकडे पाहिलं. तो मोबाईलवर काहीतरी टाईप करत होता. तेवढासा चिडलेला वाटला नाही तो. बऱ्यापैकी रिलॅक्स आहे पाहून तेजसला पण जरा हायसं वाटलं. काय रे तेजू, झोपला नाहीस तू? दादाने विचारलं. नाही, तुझीच वाट पाहत होतो. तू आल्याशिवाय झोप पण येणार नाही मला. तेजस असं म्हणाल्यावर अमितने त्याच्या गळ्यात हात टाकला. चल झोपूया. त्याने धाकट्या भावाला अगदी जवळ घेतलं. मायेची ऊब मिळाल्यावर तेजस पण थोडा शांत झाला. भावाच्या अंगावर हात टाकून तो झोपून गेला. अमितला मात्र त्या रात्री झोप आली नाही. काकाचा भयंकर राग येत होता. काकूची तळमळ कळत होती. बल्लाळ मामा आणि कुंदा काकू दोघांची धडपड जाणवत होती. आणि कीर्तीचा उदास दुःखी चेहरा सतत डोळ्यासमोर येत होता. 5 वर्ष कीर्तीला सोडून कसं राहायचं? कीर्तीबद्दल अजून काका काकूला माहीत नाही. काकाला ते सांगायची हिंमत सुद्धा नाही. त्याला जर आपण आपल्या आणि कीर्तीच्या प्रेमाबद्दल सांगितलं तर तो काय करेल कुणास ठाऊक. म्हणूनच तर मला इथे राहायचं होतं. तिथे गेल्यानंतर कोणतेच निर्णय घेता येणार नाही मला. बाबांनी पण हा काय गोंधळ घालून ठेवलाय. त्यांना आपलं मरण कळलं होतं का? त्यांनी असं इच्छापत्र आणि मृत्यूपत्र का बनवलं? सगळी अथॉरिटी काकाला का दिली, मामाला का नाही? मामा किती चांगला आहे, मामी किती प्रेमळ आहे, आणि कीर्ती, ती तर माझा जीव की प्राण आहे. कीर्ती मामा मामींची एकुलती एक मुलगी. आमच्या प्रेमाबद्दल त्या दोघांना माहिती आहे. आनंदाने दोघेही लग्नाला तयार होते. तुझ्या आईबाबांना आम्ही कन्व्हिन्स करू असं मामा म्हणाला होता. पण त्याआधीच आईबाबांचा अपघात झाला. मामी रडला. मामीला किती दुःख झालं. मामा आणि आईचं नातं तसं सख्खं नव्हतं. बल्लाळ मामा तिचा मानलेला भाऊ, पण सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम दिलं त्याने. आईसाठी तो आधारस्तंभ होता. बाबांच्या बिझनेसमध्ये सुद्धा त्याने वेळोवेळी मदतच केली होती. आपल्या आणि कीर्तीच्या प्रेमाबद्दल त्याला जेव्हा कळलं तेव्हा त्याला किती आनंद झाला होता. मामा म्हणाला होता, अरे अमू, माझं लग्न झालं तेव्हा तुझ्या आईने दार अडवलं होतं आणि म्हणाली होती, तुझी लेक दिलीस तरच तुझ्या बायकोचा गृहप्रवेश होईल. आणि बघ, योगायोगाने अगदी तसंच घडलं. कुणाच्याही ध्यानी मनी नसताना तुमचं एकमेकांवर प्रेम जडलं. लहानपणीची मैत्री प्रेमात बदलली. नातं आता अधिक घट्ट होईल. एकदा का कीर्तीचं शिक्षण झालं की मी स्वतःच विषय काढणार आहे ताईकडे, असं मामा म्हणाला होता. आईबाबांच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आणि हा काका कधी भेटलेला नाही, कधी संबंध ठेवला नाही, आणि आज अचानक काकाला आपला पुळका का आला? मामा म्हणतो ते काही चूक नाही. त्याला आपली प्रॉपर्टी हवी आहे का? आपण 5 वर्ष त्याच्याबरोबर तिथे कसं राहायचं? काकाच्या मनात काय चाललंय तेही समजत नाही. बाबांच्या अपघातात काकाचा तर हात नसेल ना? अमित विचार करत होता. नाही, काका रागीट आहे, चिडका आहे, पण इतका दुष्ट नाही. त्याचं प्रेमसुद्धा जाणवतं. पण मग मामा खोटं बोलत असेल का? ते तर शक्यच नाही. पण ही 5 वर्ष आता कशी जाणार आहे कुणास ठाऊक. काका कितीही चांगलं बोलला वागला तरी आपण डोळे उघडे ठेवूनच वागायला हवं. सावध राहायला हवं. आपल्याबरोबर तेजसची सुद्धा काळजी घ्यायला हवी. आईबाबांच्या धक्क्याने तो पूर्ण खचलाय, घाबरून गेलाय. काकासमोर बोलायची त्याची हिंमतच नसते. म्हणूनच त्याची जास्त काळजी वाटते. त्याने तेजसच्या डोक्यावरून हात फिरवला. तेजू, मी आहे, काळजी करू नकोस. मी सगळं नीट करणार आहे. 5 वर्षांनी आपण पुन्हा इथे आपल्या घरी येऊ. काकाने विकलेली आपल्या बाबांची कंपनी आपण पुन्हा मिळवू. सगळ्या गोष्टी वेळेनुसार होतील. पण 5 वर्ष कीर्तीला भेटल्याशिवाय कसं राहायचं? वरचेवर आपल्याला इथे येता सुद्धा यायचं नाही. काका पाठवणारच नाही. त्याला आपल्या प्रेमाबद्दल सांगितलं आणि त्याने भलतंच काही पाऊल उचललं तर काय करायचं? 5 वर्ष शांतच राहायला हवं. पण ते तरी शक्य आहे का? काही कळत नाही.
आपण जाणार हे कळल्यापासून कीर्तीने हसणं बोलणं सोडून दिलंय. मामी म्हणत होती ती नीट जेवत सुद्धा नाही. कीर्तीबद्दल काकूला सांगावं का? पण ती तरी आता काय करणार? आणि तिने काकाला सांगितलं म्हणजे नको नको, सध्या शांत राहिलेलंच बरं. तिथे गेल्यानंतर एखादी नोकरी वगैरे करू, थोडं सेट झाल्यावर मग काकाचं घर सुद्धा सोडून देऊ. त्यावेळेस मग कीर्तीला मोकळेपणाने भेटता येईल आणि आपलं नातं पुढे नेता येईल. माझी खात्री आहे या सगळ्यात बल्लाळ मामा मला सपोर्ट करणारच. आता सध्या तरी घरासाठी, प्रॉपर्टीसाठी, कंपनीसाठी, मुख्य म्हणजे तेजससाठी काकाचं म्हणणं ऐकावंच लागेल. विचाराने त्याचं डोकं जड झालं. मनात अनेक प्रश्न होते. ते प्रश्न त्याला सोडवायचे होते. पण नात्यांचा गुंता वाढत चालला होता. कोण आपलं कोण परकं ते कळतच नव्हतं. खांद्यावर आलेली जबाबदारी मोठी होती. दुःख मोठं होतं. पण ते दुःख कसं हलकं करावं, कुणाबरोबर हलकं करावं हे मात्र कळत नव्हतं. रात्र उलटून मध्यरात्र झाली होती. आता डोळेही जड होऊ लागले होते. शांत झोपेनेच विचार संपणार होते. डोळे पेंगू लागले होते तसे त्याने डोळे बंद करून घेतले आणि मग तोही झोपेच्या अधीन गेला. संथ लयीत शांतपणे पुढे जाणारं त्याचं जीवन अचानकपणे एका भयंकर अपघाताने बदललं होतं. त्याचंच का, तेजसचं सुद्धा. त्यांचं अख्खं कुटुंबच विस्कळीत झालं होतं. अचानक मुलं पोरकी झाली होती. आणि त्याहून दुर्दैवाची गोष्ट अशी की आधारासाठी डोक्यावर जे जे हात आहेत ते आपले आहेत का परके हेच कळत नव्हतं. दोघांचंही आयुष्य एका नागमोडी वळणावर येऊन थांबलं होतं. आता पुढे काय होणार याचाच अमित विचार करत राहिला. पुढे काय होईल ते पाहूया पुढच्या भागात. थोडं तुझं थोडं माझं असं करतच हे नातं पुढे जाणार आहे. पुढे काय होईल ते आपण पाहूया पुढच्या भागात. थोडं तुझं थोडं माझं असं करतच हे नातं पुढे जाणार आहे. पण हळूवारपणे पुढे जाणारी ही कथा थोडी वेगळी आहे. यात संवेदनशीलता आहे, कौटुंबिक झगडे आहेत, थोडं पॉलिटिक्स आहे, प्रेमकथा आहे, विरह आहे, नात्यांचा घट्ट बंध आहे. तुम्हाला ती ऐकायला नक्कीच आवडेल. तेव्हा पुढचा भाग नक्की ऐका. आणि प्लीज प्रत्येक भाग कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर तेही करून टाका. भेटूया पुढच्या भागात.